मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ज्ञानूला या आठवणींचा विसर पडायला हवा होता, पण त्यांना हकलून लावलं तरी त्या येऊन काळजाला झोंबत होत्या. त्यांच्या दंशांनी मनाचा दाह दाह होत होता. त्या प्रसंगानंतरच्या घटनाही सुखद नव्हत्या. त्यांच्या स्मृतीही खोल गाडून टाकाव्यात अशाच होत्या. मरणोत्तर वैद्यकीय तपासणीत ती लाजिरवाणी घटना प्रकाशात आली होती. ज्ञानूचा अमानुष अत्याचार उघडकीस आला होता. प्रेताच्या पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये मृत्यूपूर्वी जबरी संभोगाचे खुनावशेष आढळले होते. सर्वांनी त्याची छीथू केली होती. फक्त कायद्याने त्याला हात लावायला नकार दिला होता. कदाचित कायद्यालाही त्याला स्पर्श करण्याची भीती वाटली असेल. हे निमित्त साधून मळ्यातल्या वस्तीवरून ज्ञानूची हकालपट्टी केली गेली होती. दादा, तुम्ही आता माणूस राहिला नाहीसा. संपतराव आपली शुभ्र खादीची टोपी हातात घेऊन त्यावरची धूळ झटकीत सांगत होता. जनावरासारखं वागून वहिनीचा बळी घेतलात. हिथं कामाला बायका माणसं येणार, घरातल्या बायका पोरी येणार. त्यासनी तुमची उगीच भीती नको. आत्ता सुद्धा आपल्या मळ्यात कामाला यायला बायका घाबरा लागल्याती. दुसरं म्हणजे ह्या हिरीचं पाणी लोक पित्याती. मळ्यातलं माळवं विकत घेत्याती. ते म्हणा लागल्याती महारोग्यानं शिवल्यालं आम्हाला काय बी नको. मग कसं करता? काय करू? कुठं जाऊ? ज्ञानूनं केविलवाना गरीब चेहरा करून भावाला विचारलं. अपराधीपणानं त्याच्या मनाचा चोळामोळा झाला होता. पूर्वी त्याचा अवमान झाला तर तो खवळून उठायचा. आता स्वाभिमानाला नैतिक अधिष्ठान, आत्मविश्वास यांचा आधारच उरला नव्हता. आता तो लाचार याचक होता. जगण्याची भीक मागून घेत होता. आम्ही तुम्हाला हे गाव सोडून जावा असं म्हणणार नाही. काय बी झालं तरी तुम्ही आमचं भाव व्हायचा आणि तुमचा आमच्यावरती लय उपकार बी झाल्याती ते इसरता येत नाहीती. पोलिसांनी वहिनीच्या प्रेताचा पंचनामा केला तवा मी फौजदारासनी पैसे चारून तुमच्यावरती आरोप येणार नाही आणि अटक होणार नाही ह्याची हमी घेतली होती. आता बी तुम्ही गाव सोडून जावा असं म्हणणार नाही. पण ह्या मळ्यात बी तुम्हाला आता राहता यायचं नाही. तू सांगशील तिथं राहतो, पण ह्या मळ्याला सोडून फार लांब मला घालवू नकासा. तुम्हा सगळ्यांना ह्या मळ्याला माझ्या डोळ्यापुढं राहू द्या. ठीक आहे. त्या तिथं लिंगोबाच्या पायथ्याला झोपडी बांधून तुमची व्यवस्था करतो. इकडं मळ्यात मात्र पाय ठेवायचा नाही हे ध्यानात ठेवा. तिथं तुमची भाकरी पोच होईल. चालल नव्ह? चालल की. माळावरच्या घोडा खोपीमध्ये ज्ञानू राहू लागला. आता त्याच्याकडे चिटपाखरूही फिरकत नव्हतं. लोकांना त्याच्याविषयी सहानुभूती राहिली नव्हती. पवारांनी शिंदे घराण्याशी कुठलेच संबंध ठेवले नाहीत. ज्ञानूनं बायकोला संशयावरून मारून विहिरीत टाकली असेल अशी त्यांना शंका आल्यावरूनच त्यांनी मरणोत्तर वैद्यकीय तपासणीचा आग्रह धरला होता. त्यानं सुमनचा खून केला नसला तरी तिच्यावरती शरीर संबंध लादून, अत्याचार लादून तिला आत्महत्या करायला भाग पाडलं होतं. म्हणजे अप्रत्यक्षरित्या तिच्या मृत्यूला तोच जबाबदार होता. सुमन मारुती पवाराची एकुलती लाडकी लेक होती. ती सुखी असावी, नेहमी आपल्या डोळ्यापुढं असावी म्हणून गावातल्याच गरीब पण शहाण्या ज्ञानूला त्यांनी जावई करून घेतलं होतं. पण त्यानंच तिच्यावरती पाशवी अत्याचार करून विहिरीत जीव द्यायला लावलं होतं. संतापलेला मारुती पवार बंदूक घेऊन ज्ञानूला गोळ्या घालायला निघाला होता. पण लक्षीनं त्याचं पाय धरून भावाच्या प्राणांची भीक मागितली होती. सुलक्षणी सुनेच्या आर्जवांनी त्याच्या संतापाचा झटका ओसरला तरी मारुतीनं जावयाचं तोंड सुद्धा बघायचं नाही असं ठरवलं होतं. एक शिवाप्पा तेवढा ज्ञानूला अंतर द्यायला तयार नव्हता. कसं घडलं कुणाला ठाऊक, पण मी जनावरासारखं वागलो हे खरं. ज्ञानूनं शिवाप्पाला पहिल्या भेटीत डोळ्यात पाणी आणून सांगितलं होतं. ती उठली आणि सरळ हिरीकडं पळाली.
खरं म्हणजे तिला लांबून बघूनही खूप समाधान वाटत होतं. ती जीव देईल याची आधीच कल्पना असती तर खरंच मी तिला हात सुद्धा लावला नसता. माझा फार फार जीव होता तिच्यावर. पण हे असं सगळं विचित्र घडलं. लोक माझे हे रोगी तोंड बघायला भितातच, पण ते घडल्यावर जगाला दाखवायला तोंडच राहिलं नाही शिवा. मी मरायला हवं होतं शिवा. पण हे असलं जिणं नको रे. मला रोग्याच्या जाचाचं सुद्धा काही वाटत नव्हतं इतकं. पण ही बदनामी, हा कलंक फार वाईट आहे बघ. याहून मरण बरं. मरायचं तर हायच र. ते काय तुला चुकणार आहे का? घडली चूक तर घडली. पण मी म्हणतो मरायचं का? मेल्यानं काय चुकीची दुरुस्ती होणार आहे का? 4 दिवस लोक बोलतील, तुला नावं ठेवतील आणि पुन्हा इसरून आपापल्या कामाला लागतील. लोक काय म्हणत्याती तिकडं ध्यान द्यायचं कारण नाही बघ. लोक दुरावले पण मुक्या कुत्र्यांना काय र त्याचं? नामून आणलेल्या काळ्या आणि पाळ्या या 2 कुत्र्यांचा नामूला लळा लागलेला. ती नेहमी त्याच्याबरोबर असणार. त्याच्या हातची भाकरी खाणार. आता ज्ञानू माळावरती राहू लागल्यावरही काळ्या बाळ्या त्याच्या सोबतीला असत. त्यांच्या सहवासात ज्ञानूचा दिवस बरा जायचा. पण संपतरावाला त्याचं हेही सुख बघवलं नाही. विष घालून त्या कुत्र्यांना मारून टाकण्यात आलं. कारण त्याच्या महारोगी अंगाशी ती लगट करायची. त्याचा रोगट हात त्यांच्या पाठीवरनं फिरायचा. तीच कुत्री मळ्यात यायची. इतरांना त्यांच्यापासून रोगाचा संसर्ग झाला तर? या भयापोटी त्यांना ठार करण्यात आलं. ज्ञानू एकाकीपणे उरला आयुष्य कंठू लागला. आणखी 2-4 वर्ष भूतकाळामध्ये सरली. पारूला समजूत आली. ती कळती सवरती झाली. घरातली माणसं तिला दूर ठेवत होती. बाहेरची माणसंही जवळ येऊ देत नव्हती. लग्न होत नव्हतं. मायेचं माणूस जवळ नव्हतं. आई मरून गेली होती. बाप महारोगानं पिडलेला. माळावरच्या झोपडीत राहत असलेला. महारोगी का असेना पण तो तिचा जन्मदाता होता. खरी माया त्याच्याकडून मिळणं शक्य होतं. हातनं होईल तेवढी त्याची सेवा करणं तिचं कर्तव्य होतं. त्याची आबाळ झालेली तिला आवडत नव्हतं. लंबे काका तिला बापाची महती सांगायचे. त्याच्या कष्टातून आजची शिंद्यांची श्रीमंती आल्याचं बोलायचे. पारून आपल्या वडिलांचं जेवण मीच नेणार म्हणून हट्ट धरला आणि तिनं आईची जागा घेतली. आणि आता तरुण पारूचा सहवास सुखद वाटण्याऐवजी ज्ञानूला जाचक झाला होता. लिंगाणा डोंगरावरून खाली उतरून येताना पारू घसरून पडली म्हणून ज्ञानूनं तिला उचलून घेऊन छातीशी धरून आणलं होतं. त्यावेळेपासून अंकुर बघणारं पाप ठणकू लागलं होतं. ज्ञानू रात्रभर जागा होता. त्याला भीती वाटत होती. शरीर विद्रूप झाले आहे. मन विकृत होईल. देहधर्माच्या रेट्यानं हातून अधर्म पडेल. व्याधीवरचे उपचार टाळून गतक कालातील पापाचं तो प्रायश्चित भोगत होता. कारण त्यातूनच मुक्तीचा मार्ग आहे अशी त्याची श्रद्धा होती. स्वार्थासाठी मातृहत्या आणि वासनेपोटी पत्नी हत्या अशा 2 महापातकांचा तो धनी झाला होता. विकारानं त्याचं मन कायमचं विकृत केलं नव्हतं. पण दबा धरून बसलेल्या विकारांना मोहाच्या क्षणी तो बळी पडला होता. घटना घडून गेल्यावर अपराधित्वाची जाणीव त्याला सतत जाळत होती. तनामनाला यातना देणारा महारोग हा आत्मा शुद्ध करून त्यातला हीन जाळून टाकणारा अग्नी होता. पण शरीराचा रोग मनालाही जडण्याचं भय आता वाटू लागलं होतं. आत्माच विकृत वासनांनी व्याधीग्रस्त झाला तर अनंत काल त्याला मुक्तीची आशा नव्हती. स्पर्शेंद्रिय निकामी होऊन त्वचा बधीर झाली तसं मनही बधीर झालं तर त्याला नैतिक, अनैतिक, नैसर्गिक, अनैसर्गिक, पाप, पुण्य, चांगलं वाईट यातला भेदच ओळखता येणार नव्हतं. सतसत विवेक बुद्धीच निकामी होणार होती. निर्ढावलेल्या खुन्याला मनुष्य हत्येचं काहीच वाटत नाही. खाटकाला पशुहत्या अतिसाधारण, क्षुल्लक कृती वाटते. पापात्म्याला आपण पाप करतोय याची जाणीवही राहिली नाही तर पुण्याच्या अस्तित्वावरही त्याचा विश्वास बसणार नाही. जन्मांधाला प्रकाशाच्या अस्तित्वाची कल्पनाही करता येत नाही. कासवाच्या पाठीचं कवच मनानं धारण केलं तर सत्सद विवेक बुद्धीच्या अंकुशाची टोचणी त्याला जाणवणार नाही. अशा माणसाला मुक्तीची कवाडं कधीच उघडली जाणार नाहीत.
ती कवाड बंद होण्याची चिन्ह दिसू लागल्यानं ज्ञानू हादरला होता, भयभीत झाला होता. त्याला त्या रात्री सुख शांतीची निद्रा येणं शक्यच नव्हतं. दुसऱ्या दिवशी 10च्या सुमारास शिवाची हाक आली तसं ज्ञानू खोपीत उठून बसला. आलो शिवा, असं म्हणत कमरेचं धोतर कस्सबस्स गुंडाळत तो उभा राहिला. तुला भेटायला मोठं पाहुणं आल्याती बघ. पाहुणं कोण आलं आणि, असं म्हणत ज्ञानू घाईघाईनं दाराकडं आला. दार ढकलून उघडून तो बाहेर डोकावला. शिवाच्या उजव्या हाताला एक तरुण हसऱ्या चेहऱ्यानं त्याला नमस्कार करताना दिसला. नमस्कार दादा, नमस्कार. थांबा, मी पैरण अंगावर घेऊन येतो, असं म्हणत ज्ञानू परत आत गेला. घाईघाईनं पैरण अंगात घातली. पायात कॅनव्हासचे बूट घातले. तो पॅन्ट मॅन्यातला तरुण शहरी वाटत होता. त्याचं आपल्याकडं काय काम असावं याचा अंदाज बांधता येत नव्हतं. सुशिक्षित तरुण महारोग्याच्या शोधात येईल कशाला? ज्ञानू बाहेर आला. आपण त्या मळ्यातल्या जांभळाखालती बसूया साहेब, म्हणजे निवांतवाने बोलता येईल. छल र ज्ञानू. पण शिवा, तुला ठाऊक आहे काय ते? मी मळ्यात पाय ठेवल्याचं संपतला आवडत नाही ते. ते मी बघतो र, तू छल. हे साहेब खास तुला भेटायला आल्याती ईश्वरपुरासना. चला व साहेब. तिघही मळ्याकडं चालू लागले. माझं नाव अविनाश पाटील बरं का दादा. तुमचं गाव कुठलं साहेब? ज्ञानूनं विचारलं. प्लीज मला साहेब म्हणू नका. केवळ अवी किंवा अविनाश म्हटलं तरी चालेल. तुमच्या मुलासारखाच आहे मी. तुमच्याकडून साहेब म्हणून घ्यायचं म्हणजे मी निर्लज्ज व्हायला पाहिजे. अविनाश हसत हसत बोलला. अविनाशचं व्यक्तिमत्व कुणावरही सहज छाप पडेल असंच भारदस्त आणि आकर्षक होतं. चेहऱ्यावरती कायम हसरे खेळकर भाव, कांती निरोगी सावळी, उंचेली शरीरयष्टी आणि मागे वळवलेले कुरळे केस. पोरगं लोभस आणि बोलकं वाटतंय असा भाव ज्ञानूच्या चेहऱ्यावरती उमटला. मी मूळचा इस्लामपूरचा, पण ईश्वरपुरात सर्व्हिसला आहे. कसली सर्व्हिस? सरकारी नोकरीत आहे, आरोग्य खात्यात. मला थोडी समाजसेवेची आवड आहे म्हणून भटकत असतो गावोगाव, विशेषतः खेड्यापाड्यांतून. माझ्याकडं काय काम काढलंय मग? विशेष महत्वाचं काम नाही. सहज आलो होतो या गावात. तुमच्याविषयी ऐकलं. लंबे काकांनी तुमची भेट घडवून आणतो म्हणून सांगितलं. मग आलो झालं तुमच्याकडं. खरं म्हणजे माझ्याविषयी ऐकल्यावर तुम्ही माझी भेट टाळायला हवी होती. का? का ते अजून नाही कळालं? मग माझ्याविषयी चुकीचं काही ऐकलं असेल हो तुम्ही. तुम्हाला कुष्ठरोग झाल्याचं ऐकून आलोय. ही चुकीची माहिती नाही ना? मग आश्चर्य आहे अविनाशराव. लोकांना खरी माहिती मिळाली की माझं नाव सुद्धा ते उच्चारत नाहीत. मग भेटायला येणं तर फार पुढची गोष्ट हो. अज्ञानामुळे लोक तुम्हाला टाळतात दादा. अडाणी आहेत ते. महारोग्याला भेटण्यात कसला शहाणपणा आलाय? मी शहाणा असेन नसेन, पण मला एवढं ज्ञान आहे की महारोगी हा एक माझ्यासारखा, या लंबे काकासारखाच माणूस आहे आणि माणसाशी माणसासारखं वागण्यात शहाणपणा नाही असं कसं म्हणता येईल? महारोगी हा माणूस आहे. ज्ञानू कडवट हसला. महारोगी माणूस असता तर मी का माणसातनं उठलो असतो? महारोग माणसाचं माणूसपणच आधी हिरावून घेतं. तुम्ही महारोगाबद्दल अज्ञानी आहात असाच त्याचा अर्थ. मी माणूस असल्याचा पुरावा मलाच देता येणार नाही. मी माणूस नसल्याचे पुरावे मात्र अनेक देता येतील. अविनाशराव, तुम्ही शिकला सवरला असाल, पण माणूस मात्र ओळखता येत नाही तुम्हाला. अविनाश हसला. का हसताय? तुमच्याबद्दल बोलताना लंबे काका म्हणाले, माझा दोस्त फार मोठा माणूस आहे, तुम्ही भेटाच त्याला. मी चुकीचं नाही सांगितलं अविनाशराव. ह्याला मी लहानपणापासून ओळखतोय की व्ह. ऐकलं दादा, लंबे काका तुम्हाला चांगलं जवळून ओळखतात. एक मोठा माणूस म्हणून ओळखतात. तो काय शहाणा माणूस नव्हा अविनाशराव. दोस्त हाय म्हणून माझ्याविषयी चांगलं बोलतो इतकंच, पण म्हणून काही वस्तुस्थिती बदलत नाही. मी महारोगी हाय ही वस्तुस्थिती सगळ्यांना ठाऊक आहे. मला बघितल्याबरोबर तुमच्या बी ते लक्षात आलं असेलच की महारोग हा काही लपून राहणारा रोग नव्ह. बरं का दादा, मुळात हा रोग काही महारोग नाही. म्हणजे हा कुष्ठरोग इतर रोगांसारखाच एक रोग आहे. त्याला आपण उगीच मोठेपण देतोय. त्यापेक्षा कितीतरी रोग मोठे आहेत.
म्हणजे जास्त धोकादायक आहेत, जास्त दुःखदायक आणि उपद्रवी आहेत. तिघही जांभळाखाली आले. शिवानं छपरातलं घोंगडं आणून टाकलं. त्यावरती अविनाश आणि शिवा बसले. ज्ञानू थोड्या अंतरावरती खांद्यावरची धोतर घडी खाली टाकून त्यावर बसला. असं लांब कामून बसलायसा दादा, इथं जवळ या की व्ह. अविनाशराव, हा संसर्गजन्य रोग आहे. लोक वाऱ्याला बी उभं राहत नाही ती माझ्या, मग शिवणं तर दूरच. दादा, हा रोग साथीच्या रोगासारखं हवेतून पाण्यातून दुसऱ्यापर्यंत पोचत नाही आणि एक दोनदा झाला स्पर्श तरी लगेच त्याचे जंतू संपर्कात आलेल्या माणसाच्या शरीरात शिरत नाहीत. फार दीर्घ काळापर्यंत स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आला म्हणजे स्पर्श संबंध बराच काळ आला तरच लागण होते. आता संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेणं ठीक आहे, पण महारोग्याच्या सावलीलाही उभं न राहणं म्हणजे शुद्ध अज्ञान आहे हो. अहो, 100 महारोग्यातल्या 80 रोग्यांच्या सहवासात राहिलं तरी संसर्ग होत नाही, म्हणजे 80 लोकांचा रोग असंसर्गिकच असतो. त्यांच्यापासून रोग पसरण्याची कसलीच भीती नसते. केवळ 20% लोकांच्या पासूनच महारोग्याच्या संसर्गाचा धोका असतो. विशेष म्हणजे आपल्या देशातील बहुसंख्य रोगी संसर्गकारक नाहीत. खरं सांगताय? अहो, त्यामुळे साथीसारखा हा रोग प्रचंड प्रमाणात पसरत नाही दादासाहेब. आणखीन एक गोष्ट म्हणजे रोग्याच्या सानिध्यात असलेल्या सगळ्यांनाच हा रोग काही होत नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना मात्र होतो. आता तुमचंच उदाहरण घ्या की, तुमच्या आईंना रोग झालेला असताना आणि त्यांच्या सानिध्यात कुटुंबातले सगळेच असताना तुम्हालाच केवळ हा रोग झाला, इतरांना का झाला नाही? पण अविनाशराव, माझ्या आईला रोग झाल्याचं तुम्हाला हवं कसं कळलं? ज्ञानूनं आश्चर्यानं विचारलं. अरे मीच सांगितलंय त्यासनी. डॉक्टरापासनं काय बी दडवून ठेवू नये ज्ञानूबा. हे डॉक्टर आहेत. मी केवळ याच रोगाचा डॉक्टर आहे म्हणा हवं तर. आपलं शासन कुष्ठरोग उपचार केंद्र चालवतं ईश्वरपूरला. तिथं मी लेप्रसी टेक्निशियन म्हणजे कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून काम करतो. कुष्ठरोग उपचार विषयीचा कोर्स झालाय माझा. अलीकडेच माझी नेमणूक झाली या भागात. मी खेड्यापाड्यांतून अशा रोग्यांच्या शोधात भटकत असतो दादा. आलं ध्यानात. माझ्यावरती उपचार करायला आलायसा तर. काय उपचार करणार तुम्ही? माझी झडलेली बोटं परत फुटतील का? या वटलेल्या खोडासारखं दिसणाऱ्या ह्या हातापायासनी माझं स्पर्शज्ञान परत आणू शकाल? वाकडे झालेले अवयव सरळ करू शकाल? चट्ट्या चकाऱ्यांनी भरलेली खडबडीत झालेली माझी त्वचा पॉलिश करून पूर्वीसारखी नितळ करू शकाल? अविनाशराव, या शरीरावरलं मांस खरवडून टाकल्यानंही मी रोगमुक्त होणार नाही. सगळं शरीरच नष्ट करून टाकलं पाहिजे. जाळून त्याची राख खोल काढून टाकली पाहिजे. ज्ञानू क्षुब्ध होऊन बोलला. अविनाशनं त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. दादा, विश्वास ठेवा माझ्यावर. कुष्ठरोग खात्रीनं बरा होऊ शकतो. 5-7 वर्ष नियमितपणे औषध घेतलं तर हा रोग निश्चित आटोक्यात येऊ शकतो. दीर्घकाळ उपचार करावा लागतो ही गोष्ट मात्र खरी. पण मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयाचे रोग ह्यामध्ये देखील दीर्घकाळ उपचार करावाच लागतो. कुष्ठरोगावर एक अतिशय प्रभावी म्हणजे रामबाण औषध आहे दादा. सल्फोन किंवा DDHच्या लहान गोळ्या बऱ्याच काळ घेतल्या तर हमखास यश मिळतं ह्या रोग हटवण्यात. रोग हटतो म्हणजे काय होतं? नवीन चट्टे येणार नाहीत. आहेत ते आक्रसून जातील. सर्व रोगजंतू नष्ट होऊन शरीर निरोगी होईल. मात्र रोगाच्या काही खुणा शरीरावरती राहतातच. मज्जातंतूंना धोका पोहोचण्याच्या किंवा शक्तिपात होण्याच्या अगोदर जर उपचार सुरू झाले तर रोग्याच्या अंगावर काही किरकोळच खुणा उरतील. अवयवांना व्यंग आल्यावर जर औषधोपचार सुरू केले तर रोगी पूर्ण बरा होऊन व्यंग राहणारच. नाक दबलं गेलं असेल, बोटं झडली असतील, डोळा गेला असेल, वक्रता आली असेल तर या स्थितीत सुधारणा होणार नाही. अर्थात प्लॅस्टिक सर्जरीनं व्यंगात सुधारणा शक्य आहे. त्वचेची बधिरताही तशीच राहील. पण म्हणून निराश आणि नाराज व्हायचं कारण नाही दादा. कुष्ठरोग कुठल्याही अवस्थेत असला तरी बरा होतो आणि व्याधीमुक्त रोगी समाजात मिसळू शकतो. इतरांना त्याची लागण होत नाही.
अविनाशराव, मी रोगमुक्त होऊन काय हो करणार? सगळा उमेदीचा काळ, उभारीचे दिवस या रोगानं कुरतडून खाऊन टाकले. मला रोगाचं काही वाटेनासं झालंय. पण एक काळजी वाटते. आईचा रोग मला झाला. माझा रोग माझ्या मुलीला होईल? कुष्ठरोग अनुवंशिक असतो हा अनेकांचा गैरसमज चुकीचा आहे दादा. तो अनुवंशिक नाही. गरोदर स्त्रीचा रोग तिच्या गर्भातील मुलाला होऊ शकत नाही. जन्मल्यानंतर मात्र मूल संसर्गजन्य आईबापांच्या निकट सानिध्यात आलं तर त्याला रोगाची बाधा होऊ शकेल. म्हणून कुष्ठरोगी मात्या पित्यांच्या मुलाला जन्मानंतर जर वेगळं ठेवून त्याचं संगोपन केलं तर त्याला ह्या रोगाची बाधा नाही होणार. निकडचं सानिध्य लाभून सुद्धा कुष्ठरोग्यांच्या सर्वच मुलांना तो रोग जडतो असंही म्हणता येत नाही. तुमच्या घरात जयवंतराव, संपतराव आणि तुमच्या बहिणीस हा रोग नाही झाला. होय, माझ्या नशिबीच आला तो. पूर्वजन्मीचं पाप फेडतोय की या जन्मीचं ते एक त्या देवालाच ठाऊक. तुमच्या कुठल्याच पापाचं प्रायश्चित म्हणून हा रोग झाला नाही दादा. पापी असो की पुण्यवंत, रोगाचा संसर्ग झाला की रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास हा रोग होणारच. महारोग हा देवाघरचा शाप नव्हे. पूर्वसंचिताचा वा पूर्वजन्मीच्या पापांचीही याच्याशी काही संबंध नाही. नैतिक वा अनैतिक वागणुकीचाही संबंध नाही. गरिबी श्रीमंतीशी किंवा स्वच्छता आणि अस्वच्छता यांच्याशी काही संबंध नाही. जिथे कुष्ठरोगाचे जंतू असतील तिथे या रोगाची लागण होणार. या सगळ्या भ्रामक समजुतीमुळेच कुष्ठरोगाला कलंकाचं स्वरूप आलंय हो. मला नाही पटत या गोष्टी. का? कारण तरी सांगा की. नाही सांगता येणार, पण अनुभव सांगतोय. पापाचं प्रायश्चित्त म्हणून हा भोग माझ्या वाट्याला आलाय. या शिवाला ठाऊक आहे की सगळं. तुमच्या हातून दादा पाप घडलं नसतं तरीही हा रोग झालाच असता की. अविनाशनं ठामपणे सांगितलं. ठीक आहे, आता म्हणणं काय तुमचं आहे? तुम्ही मला कुठल्या आश्रमात नेऊन ठेवण्याच्या विचारात आहात की कुठल्या दवाखान्याच्या तुरुंगात अडकवावं म्हणता? आश्रमातल्या महारोग्यांच्या कळपामध्ये मला नेऊन सोडायला माझे भाऊही उत्सुक आहेत. त्यांनीच पाठवलं असणार नव्हे तुम्हाला? दादा, कृपा करून माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका हो. मला कुणीही पाठवलेलं नाही, तर मी स्वतःच तुमच्या शोधात आलोय. आणि मी तुम्हाला कुठल्या आश्रमात नेणार नाही आणि हॉस्पिटलातही अडकवणार नाही. त्याची मुळी गरजच नाही. मला शक्य झालं म्हणजे तुमच्या घरातल्यांनी सहकार्य दिलं आणि त्यांची समजूत पटली तर तुम्हाला या माळावरून तुमच्या गावात, तुमच्या घरात आपल्या माणसात पाठवणार आहे. ते शक्य नाही. शक्य आहे दादा. कसं शक्य आहे? महारोगाचा एकदा शिक्का दैवानं मारला की या शरीराबरोबरच तो नष्ट होणार. माझा रोग नाहीसा झालाय म्हणून जगाला घसा फाटून जाऊपर्यंत ओरडून सांगितलं तरी कुणीही विश्वास ठेवणार नाही. कुणीही जवळ करणार नाही मला. तुम्ही म्हणताय ते बहुतांशी खरं आहे दादा. रोगमुक्तीचा दाखला घेऊन कुष्ठरोगी कुष्ठधामातून बाहेर पडला तरी समाजात पूर्वीचे स्थान मिळणं कठीण जातं. रोगाबद्दलच्या अज्ञानामुळेच हे घडतं हो. म्हणूनच आम्ही लोकांना शिक्षण देत आहोत. जगात वैद्यकीय आणि शास्त्रीय ज्ञानाची वाढ इतक्या वेगाने होत आहे की आपण अंधश्रद्धांना आणि अपसमजांना फार काळ चिकटून राहू शकणार नाही. ते समाजाच्या हिताचे ठरणार नाही. या रोगाकडे बुद्धिवादी, शास्त्रीय दृष्टीनं पाहिलं पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही लोकशिक्षणातून ती दृष्टी देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे 5-6 वर्षांना औषध घेऊन बरा झाल्यावर ज्ञानोबाला आपल्या घरात राहता येईल म्हणतायसा व्हय? शिवानं मोठ्या आशेनं विचारलं. 5-6 वर्षानं का? लंबे काका, औषधोपचार सुरू झाल्यावर लगेच त्यांनी कुटुंबात राहायला काही हरकत नाही. एकदा ट्रीटमेंट सुरू झाली की संसर्गाचा धोका राहत नाही मग. कुष्ठरोग्यांना आपल्या कुटुंबात, आपल्या माणसात, आपल्या समाजातच राहून नियमित उपचार करून घ्यावेत असंच आमचं म्हणणं आहे. त्यानं वनवासात जायचं काही कारण नाही. आणि औषधाचा खर्च 5-6 वर्ष औषध घ्यायला पैका बी मुबलकच लागल की व्ह? छे छे, हे उपचार मोफत केले जातात. सल्फोनच्या गोळ्या घेत राहायचं, आणखी काही नाही. औषधं विनामूल्य दिली जातात आमच्या सेंटर्समधून.
आम्ही सांगू त्या दिवशी गोळ्या घेऊन जायचं की मग झालं काम. तुम्ही बसा, मी रुक्मिणीकडनं चहा करून आणतो तुम्हासाठी, असं म्हणत शिवा उठला आणि निघून गेला. ज्ञानू आणि अविनाश दोघंच उरले. अविनाशराव, तुम्ही दुसरी नोकरी करायचं सोडून हा घाणेरडा उद्योग का म्हणून करतायसा व? तुम्हाला बी हा रोग झाला तर? मोठमोठे डॉक्टर सुद्धा महारोग्यावरती उपचार करायला घाबरतात. हा उद्योग घाणेरडा नव्हे दादा, आणि धोकादायकही नव्हे. काही डॉक्टर अज्ञानामुळे तर काही स्वार्थी भावनेपोटी कुष्ठरोग्यांवरती उपचार करत नाहीत. दवाखान्यात महारोगी येऊ लागले तर आपली प्रॅक्टिस बसेल अशी भीती वाटते ना त्यांना. मला माझी नोकरी आवडते. ही खरी सर्व्हिस आहे, सेवा आहे. समाजानं बहिष्कृत केलेल्या, माणसातनं उठलेल्या, निराश हताश होऊन जीवनावरचा विश्वास गमावलेल्या माणसांना आशेचा किरण नव्हे तर आशापूर्तीचा पूर्ण प्रकाश देण्यात, त्यांचा आत्मविश्वास दृढ करण्यात, समाजातले त्यांचे योग्य स्थान मिळवून देण्यात फार मोठा आनंद मिळतो मला. आज कुष्ठरोग्याच्या वाट्याला मृत्यूपेक्षा भयंकर क्लेशकारक जगणं येतं. त्यामुळे मृत्यूमुखातून एखाद्याची सुटका करण्यापेक्षाही कुष्ठरोगापासून एखाद्या रोग्याला मुक्तता मिळवून देणे महत्त्वाचे झाले आहे. एखाद्या माणसाच्या मृत्यूनं मला वाईट वाटेल, त्यापेक्षा एखाद्याला कुष्ठरोग झाल्याचं ऐकून जास्त वाईट वाटेल, असं गांधीजी म्हणत होते ते मला पटलं. तुमचं काम मोठं आहे, मन मोठं आहे अविनाशराव. तुम्ही ईश्वरपूरला आमच्या उपचार केंद्रावर आज येणार ना मग? नाही अविनाशराव, मला कसलेच उपचार नकोत. तुमच्या उपचाराचा लाभ इतरांना होऊ दे, त्यांना रोगमुक्तीचा आनंद मिळू दे. हतभागी रोग्यांच्या निराश अंधाऱ्या आयुष्यात तुमच्या रूपानं भाग्य आशेचा प्रकाशही पोचवू दे. मी मात्र आता प्रकाशाचा धनी होऊ इच्छित नाही. असं कामून दादा, ज्यांच्या आयुष्यात जगण्यासारखं काही आहे त्यांनी मृत्यू चुकवण्याची धडपड करावी. आम्ही तर आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी मरणाचा सोहळा हर घडी बघतोय. व्याधीमुक्त झाल्यानं माझ्या आयुष्याला काही अर्थ प्राप्त होईल असं नाही हो वाटत मला. कुणी आल्याची चाहूल लागली म्हणून ज्ञानूनं वळून बघितलं. पारू त्यांची भाकरी घेऊन येत होती, बांध उतरत होती. ही माझी मुलगी अविनाशराव, पारू हिचं नाव. मी महारोगी म्हणून हिचं लग्न होऊ शकत नाही. हिच्या आयुष्याची झालेली दैना आणि निघालेले धिंदवडे बघायला मी जगू म्हणतासा व्हय? यांचीही तपासणी करू. त्यांना कदाचित संसर्ग झालाही नसेल, लागण अजिबात झाला नसल्याची शक्यता आहे दादा. समजा सुरुवात झाली असेल तर औषधानं त्या बऱ्या होतील आणि रोगाची लहानशी खून सुद्धा त्यांच्या शरीरावरती दिसणार नाही. तरीही तिच्याशी लग्न करायला कुणी पुढे येणार नाही, कारण ही अभागी पोर महारोग्याच्या पोटी जन्मली ना. यावर अविनाश मात्र काही बोलला नाही. कुणी परका शहरी तरुण दादांच्या जवळ बसलेला बघून पारू संकोचून 4 पावलं दूर थांबली. पदर सावरला. दादा भाकरी आण, ठेव इथं. पारूनं भाकरीची बुट्टी खाली ठेवली. एवढ्यात शिवा रुक्मिणीच्या घरातनं चहा घेऊन आला. पारूनं चहा कपातनं ओतून सर्वांना दिला. मग काय ठरलंय अविनाशराव? काय म्हणतोय ज्ञानूबा? औषध घ्यायला तयार नाहीत ते. त्याचं काय बी ऐकायचं नाही बघा तुम्ही. मी आणतो त्याला उचलून. पर आपण आता माघार घ्यायची नाही बघा. कसलं औषध काका? पारूनं विचारलं. अविनाशनं तिला दादांना सांगितलं होतं ते सगळं समजावून सांगितलं. तिनं मोठ्या उत्सुकतेनं लक्षपूर्वक त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. दादा औषध का घेत नाही म्हणतायसा? काल तुम्ही कबुली दिल्या मला. डॉक्टर साहेब दादांचं नाही ऐकायचं, आमचं ऐकायचं. त्यांना मी गोळ्या खायला लावीन न चुकता. मग कधी जायचं ईश्वरपूरला? मी म्हणतो आजच. शुभ गोष्टीला विलंब नको जराही. पारूनं शिवानं आणि अविनाशनं खूपच आग्रह धरला. अखेरीस ज्ञानू औषधोपचार करून घ्यायला तयार झाला. ज्ञानूचं जेवण झाल्यावर शिवानं बैलगाडी जुंपली आणि गावाकडे निरोप न देताच सगळेच परस्पर ईश्वरपूरला गेले. कुष्ठरोग उपचार केंद्रातील मेडिकल ऑफिसरनं ज्ञानूला तपासलं. उपचार काळात कशा प्रकारची काळजी घ्यायची, औषधं केव्हा आणि कशी घ्यायची वगैरे संबंधी सूचना दिल्या. औषधी गोळ्या दिल्या, इंजेक्शन्स दिली. पुन्हा 15 दिवसांनंतर भेटून जायला सांगितलं. पारूचीही तपासणी केली.
तिला अजून तरी लागण झाली नव्हती. संसर्ग होऊ नये यासाठी तिला काळजी घ्यावयास सांगितलं. तिघही गावाकडे परतले तेव्हा अंधारून आलं होतं. शिवानं प्रथम ज्ञानूला मळ्यात सोडलं आणि पुढे गाडी गावामध्ये नेली आणि शिंदेवाड्यापुढे उभी केली. पारू गाडीतनं उतरून आत गेली. पाठोपाठ शिवाही आत आला. सोप्यात केवळ कमरेच्या धोतरावरती असलेला अगडबंब संपतराव तंबाखूची मिश्री लावत आणि चौकात थुकत जोत्याजवळ उभा होता. मळ्यातल्या गड्यानं ज्ञानू आणि पारू ईश्वरपूरला गेल्याचं त्याला सांगितलं होतं. पारूनं सोप्याच्या पायऱ्या चढताच संपतरावनं चढ्या रागीट आवाजात विचारणा केली. कुठं गेलतीस ग एवढा उशीर? ही कसली रीत म्हणायची ग? कुठं जातीस, काय करतीस ते घरात सांगायची रीत हाय का नाही? मी सांगतो की संपतराव, तिला कशाला रागवतायसा? शिवा पुढे येऊन बोलला. पारू चुलत्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता गुमान आतमध्ये निघून गेली. तू काय सांगतोयस? जायच्या वेळेला सांगून नाही गेलास? वायस घाय होती गा म्हणून शान गेलो झालं न सांगताच. ईश्वरपूरला गेलतो नव्ह. ईश्वरपूरला र कशाला? तुमचा डाव काय कळना झालाय मला. तुमच्या दादाला बरं करायचा डाव हाय आमचा. डॉक्टरकडं नेलतं त्याला. औषधं घेऊन आलोया झालं. आम्हाला हे आधीच सांगितलं असतं तर दादाला दवाखान्याला जाऊ नका म्हटलं नसतं. 50 डाव पाया पडलो होतो आम्ही दवाखान्याला जाऊया म्हणून, पण आमचं कुठं ऐकतया. एवढं बोलून त्यानं मिश्रीचं बोट तोंडात घातलं आणि तो घसा दात घासू लागला. डॉक्टरनं अगदी भारी औषध दिलंय. ज्ञानू आता नक्कीच बरा होणार संपतराव. आणि विशेष म्हणजे आता तो घरातच राहायला येणार हाय. काय सांगतोयस? तोंडातनं बोट काढून तो उद्गारला. चौकात पचकन थुकला. ह्या घरात? आणि घरातल्यांनी कुठं जायचं हिथं महारोगी राहायला आल्यावरती? डॉक्टरनं सांगितलंय औषधं चालू केल्यावर दुसऱ्यासनी लोगाची रागण होणार नाही. मग तुम्हासनी कसलं र भ्या आलंय? डॉक्टरच्या बाचं काय जातंय तकडं, तो काय बी सांगल, पण त्याच्यावरती विश्वास कोण र ठेवल? घरातलीच काय गल्लीतली माणसं सुद्धा राहू देणार नाही ती त्याला हिथं. लोकांचं बघीन गा मी. पर तुम्ही मग कसं करणारचा? आम्हाला आमची काळजी घेतलीच पाहिजे की. मग तुम्ही मळ्यात राहायला गेल्यालं बेस बघ संपतराव. हे घर ज्ञानूचं, त्यानं सवता बांधल्यालं, म्हणजे तो इथं राहणारच की. शिवा, संपतराव चिडला. लय वाकड्यात शिरू नगस. आम्हाला बी वाकड्या वाटा माहिती आहे ती. तुला निस्त्या वाकड्याच वाटा माहिती आहे ती. सरळ्या कधी बघितल्या ती अस्कार? ज्ञानोबा सरळा गडी हाय. त्याच्याबरोबर वाकडं वागणं महागात पडल हे ध्यानात ठेवू म्हणजे झालं. मला धमकी देतोयस व्हय तू? संपतरावाचा राग अनावर झाला. त्यानं तळव्यावरची मिश्री झाडून टाकली. छ्या, मोठा पुढारे हायस नव्ह तू? तुला धमकी देऊन आम्ही र कसं जगायचं? शिवा हेटाळणी युक्त स्वरात बोलला. हे शिवाप्पा, माझं पुढारी पण काढायचं काम नाही हा. सांगून ठेवतो तुला, उद्या म्हणशील असं तसं मग. हे बघ संपतराव, मी समजुतीनं सांगतोय तर तू भांडायचं बघू नगस. डागदरा परीस तुला लय कळतंया भैर. मी आडनाड असून माझा विश्वास बसतोया आणि तू पुढारी हायस तरी पण तुला कळना व्हय, समजना व्हय, सवरना व्हय. ज्ञानूचा आणि सक्का भाऊ हायस. तुला का गा हे पटू नये? ज्ञानू घरात राहायला आला तर काय बिघडतंय र तुझं? लय तर डागदराला स्वतःच विचारून घे तू. काय करायचं ते बघू आमचं आम्ही. तू शानपणा शिकवायची काय बी गरज नाही आणि सरळ बोलायला शिक आता. गावात टगगिरी करतोयास म्हणून माझ्या नादाला लागू नगस. जड जाईल ते तुला. व्हय, पुढाऱ्याच्या नादाला लागून कुणाचं र भलं झालंय? पर संपतराव, पुढारीपणा तुझा गावात गा, घरातल्या लोकापुढं त्याचं काय बी काम नाही. ज्ञानूला त्रास झालेलं मला खपायचं नाही, ते ठाव आहेच नव्ह तुला. 2-4 दिवसात तो येईल इकडं वाड्यात राहायला. त्याची खोली ते झाडून ठेवा म्हणजे झालंच की. मी येतोयच त्याच्या संगट, शिवानं ठामपणे सांगितलं आणि वळून पायतानाचा खाड आवाज करीत तो निघून गेला. संपतरावाच्या अंगाची नुसती लाही झाली होती. पण आता केवळ चरफडत बसण्याचे दिवस गेले होते. मारकुटा बैल म्हातारा झाला होता. त्याची शिंग मोडणं फारसं अवघड नव्हतं. दुसऱ्याच दिवशी संपतराव मळ्यात हजर झाला. उन्हाला ताव चढण्याआधी त्याला घरी परतायचं होतं.
वस्तीवर येऊन बघितलं तर ज्ञानू एका रिकाम्या वावरात उभा आहे आणि नामूकडनं तिथं वाफे करून घेतोय. संपतरावानं हातातली जळती सिगरेट खाली टाकून त्याच्यावरती पाय ठेवून ती चिरडून विझवली आणि तो आपल्या दादाकडे आला. बांधावरती उभं राहिला. परीटघडी शुभ्र खादीच्या कपड्यांना माती लागण्याची भीती होती. त्यानं धोतराचा सोगा हातात धरून ठेवला होता. हे काय आणि चालवलंयसा तुम्ही दादा? वाफ करून घेतोया गा. पूर्वी आपली केवढी मोठी फुलबाग होती. शेजारगावचे लोक बघायला यायचे. तुम्ही ती काढून टाकली. आता ह्या वावरात परत फुलबाग फुलवायचं म्हणतोय मी. पण हे वावर उन्हाळी मिरचीसाठी राखून ठेवलं होतं. त्या खालच्या वावरात मिरची करता येईल की र? ही पट्टी फुल झाडांना चांगली हाय संपत. पण तुम्ही ह्यात कशाला ढवळाढवळ करतायसा दादा? सारखं सारखं तुम्ही मळ्यात येऊ लागलासा तर लोक कामाला येणार नाहीती इकडं आणि हितला माल सुद्धा घेणार नाहीती. मी म्हणतो त्यांचं एक काहीतरी होईल. पण उन्हातानात हिंडून तुमची तब्येत खराब होईल की व्ह. ज्ञानूनं माथ्यावरची धोतराची घडी डाव्या हाताच्या खुंटानं सरळ केली. जाड तळवा कपाळावरनं फिरवला. आबदारपणे गालावरची विरळ दाढी बोटांच्या एका पेराच्या खाणक्यांनी खाजवल्यासारखं केलं. डॉक्टर म्हणतात माझी तब्येत सुधरल. खरं म्हणता? संपतरावानं उसन्या उत्सुकतेनं, आश्चर्यानं, आनंदानं विचारलं. सल्फोन नावाचं औषध रामबाण आहे म्हण या रोगावर. त्यानं रोग 100% खात्रीनं हटतो म्हणत होते डॉक्टर. गोळ्या घेतोय आता झालं. मग चांगलंच झालं की. पण आधी पूर्ण खडखडीत बरं व्हा आणि मग हिंडा फिरा. तुमची तब्येत सुधारली तर आम्हाला आनंदाच आहे की. मी आणि जयवंता किती मिणतवाऱ्या करत होतो तुम्हासनी, पर तुम्ही मानलं नाहीसा आमचं. ते खरं रे. पण आपला सगळा गोतावळा सोडून जायचं, जीवावर यायचं माझ्या. आता डॉक्टर म्हणतात दवाखान्यात किंवा कुष्ठधामात राहायचं कारण नाही. घरात आपल्या कुटुंबात राहून औषध घेतलं तरी चालतं. आणि मग दुसऱ्यांना लागणही होत नाही. थोडं काळजीनं वागायचं म्हणजे झालं. मग आपल्या घरात राहायला यायचा विचार आहे तुमचा? ज्ञानूनं आपल्या भावाच्या तोंडाकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा किलकिल्या डोळ्यांनी प्रयत्न केला. केस नसलेल्या भुवया परत तळव्यानं घासल्यासारखं करून त्यांना आपली नजर फावड्यानं माती ओढणाऱ्या नामूकडे वळवली. वय दादा, मग काय विचार आहे व तुमचा? संपत तुम्हा लोकांना नाही का आवडायचं मी परत आलो तर? मी परत माणसात आलो तर खपायचं नाही का तुम्हाला? तसं कुठं व म्हणतोय आम्ही. तुम्ही आमच्यात परत आलासा तर खुशीच आहे त्यात. पण तुमचा रोग बरा झाल्याचं लोकांना पटायला पाहिजे का नको? की अजून आपल्या पोरांची लग्न व्हायची आहे ती. पै पाहुणं यायचं जायचं तर. जरा विचार करूनच तुम्ही घराकडे यायचं का नाही ते ठरवा म्हणजे झालं. परत काही क्षण ज्ञानू गप्प राहिला. बोथट नख झडलेल्या उजव्या हाताच्या अंगठ्यानं कानामागे खाजवू लागला. तुमची सर्वांची अडचण करून मी घरात राहायला येणार नाही संपत. त्यानं संथ हळू आवाजात सांगितलं. तू काय बी काळजी करू नकोस. एकदा माझं पाऊल घराबाहेर पडलं ते पडलं. आता माझ्या पायांना घराकडं वळायला भीती वाटते, शरम वाटते. वर्षानुवर्षे एकटं राहून माणसांनी भरलेल्या घरात राहायची सवय मोडली आता. पण ह्या मळ्यातल्या कामात मी लक्ष घालायचं मात्र नक्कीच ठरवलंय. तो तरास आणि कशाला घेतायसा? भावाचा मानभावीपणा सहज जाणवण्या इतका स्पष्ट होता. अरे पण माझा वेळ तरी गेला पाहिजे का नको? आणि मी रोगमुक्त झाल्यावर सुद्धा का म्हणून हातावरती हात बांधून बेकार आळशासारखं बसून राहू? तुम्ही बरं होणार म्हणजे काय झडलेली बोटं परत फुटणार? नाही, पण 2-4 उरलेली बोटं झडणार नाहीत. मी अगदी खडखडीत बरा होईन. ही व्यंग मात्र राहणारच आणि राहीनात का? त्यामुळे फारसं नाही बिघडत. मला करता येण्यासारखी असतील ती कामं मी करीन. तुम्ही मळ्यात लक्ष घाला की. आमची काही ना नाही त्याला. असायचं कारणच नाही तर. संपत नेहरू शर्टाच्या खिशातनं सिगरेटचं पाकिट सहज सवयीनं काढीत बोलला. पण पाकिट बाहेर काढताच आपली चूक लक्षात येऊन त्यानं चटकन ते परत खिशात ढकललं. मळा तुमचाच हाय. आता तर पारूच्या नावावर केलाय. मग तुम्हाला लक्ष घालू नका म्हणणारा आम्ही कोण? आमचा हक्कच कुठं पोचतो? असं बोलू नको संपत. ज्ञानू दुखावून बोलला.
मायाच्या दुपटी तिपटीनं क्षेत्र असलेली रानं तुमच्या नावावरती करून ठेवलेत मी. आणि पारू तर काय स्वतः राबणार आहे थोडीच. तुम्हीच राबणार, तुम्हीच करणार आणि तुम्हीच खाणार. पारू केवळ नावाची मालकीन. तिला थोडा आधार हवा म्हणून मी हे करून ठेवलंय. तिचं लग्न झालं तर ठीक, नाही झालं तर ती तुमच्या जवळच राहणार. पण तिचं लग्न झालं तर हा मळा परक्या माणसाच्या घशात जाणारच की हो. मग उगीच आम्हाला कशाला आशा दाखवतायचा. परक्या माणसाला म्हणजे जावयाला जाणार, म्हणजे पारूलाच जाणार की. अरे बाबा, तिचं लग्न व्हावं म्हणून तर हा मळा तिच्या नावचा केलाय. तुम्हाला तुमच्या पोटापुरतं बक्कळ जमीन आहे. मला एकुलती एक पोरगी आहे. तुम्हाला बरीच पोरं आहेत. माझ्या महारोगानं तिच्या आयुष्याचंही वाटोळं केलंय. तिची काहीतरी सोय मला करायला नको? करा की. आम्ही कधी नको म्हटलंय. पण तुम्ही अशा घाई गडबडीनं हे करायला नको होतं एवढंच आमचं म्हणणं. ह्या रोगानं मी जरा हापकीच खाल्ली होती बघ, म्हणून पारूची काळजी लागली होती रे. तेव्हा जगावसंच वाटत नव्हतं. जीव द्यायचा विचार सारखं मनात घर करून होता. आपल्या मागं पोरकी उघड्यावर पडेल अशी चिंता कुठल्या बापाला वाटणार नाही, म्हणून घाई केली हा मळा तिच्या नावावर चढवण्याची. मरणाचा विचार कशाला डोक्यात घ्यायचा दादा. आणि पारूची काळजी घ्यायला आम्ही हायच की व्ह. आम्ही काय तिला वाऱ्यावरती सोडणार नाही. मला खात्री आहे रे त्याची. आणि आता तर माझा आत्मविश्वास परत आलाय. काल डॉक्टरनं रोगमुक्त झालेली इतर लोकांसारखी सामान्य जीवन जगणारी माणसं दाखवलीत. मी आता जगायचं ठरवलंय. नव्या उमेदीनं जिद्दीनं कामाला लागायचं ठरवलंय. 4 दिवस उशीर लागेल, पण मी आता खात्रीनं बरा होईन असं वाटतंय बघ. हातपाय झडले तरी अंगात राबण्याची धमक आहे अजून. मी काही म्हातारा नाही झालो. गावकऱ्यांना एकत्र करून लिंगाई ओढ्याला सुद्धा बांध घालून पाईपलाईनीनं राजुरीची सगळी शेती पाण्याखाली आणण्याची योजना होती माझ्या डोळ्यात. स्वतःच्या व्यापामुळे आणि या रोगामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं माझं. पण आता मी त्या खटपटीला लागायचं म्हणतोय. ती योजना अंमलात आणता आली तर तुमच्या वाटणीच्या शेतांनाही पाणी मिळेलच की रे. बघा काय करताय ते. असं म्हणत संपतराव जायला वळला. तोच पानमळ्याच्या बाजूनं म्हातारा रावजी पुढे आला आणि त्याला थांबवलं. काय रे संपत, का मुनरा आलतास? आलतो सहजच. दादा म्हणत्या ती ह्या वावरात फुलबाग करावी. मग करू दे की त्याला. त्याला फुलांची हौस आहे, मग कर नाका तकडं. करू दे करू दे. असं म्हणत संपतरावानं तिथनं काढता पाय घेतला. काय म्हणत होता संपत? रावजीनं लांब गेलेल्या पाठमोऱ्या संपतकडे पाहत विचारलं. विशेष काही नाही, तब्येतीची चौकशी करीत होता. लय कळवळा आल्याला दिसतोय त्याला. आत्तापतूर कधी नाही केली तुझ्या तब्येतीची चौकशी. काल मी दवाखान्याला जाऊन आल्याचं कळलं नव्हतं त्याला, म्हणून आला होता झालं. तो पुढारी झालाय आता. तवा जपून राहा म्हणजे झालं. निवडणुका का फिवडणुका लढवायचं म्हणून पैसे उधळा लागलाय नाच्यावरती चिरमुरं उधळल्यावाने. अशानं सगळ्यासनीच भिकला लावल तो. कावळ्याकडं कारभार दिला की दरबार घाण करून सोडणार त्या. तू आता बरा झालास की घरचा कारभार घेर तुझ्या हातात. काय आता जहागीर आहे का आपले म्हणून कारभाराची चिंता करावी बाबा. संपतराव तसा बेरकी आहे. तो नाही घाण करणार. तुझा ह्यो विश्वासच नडल म्हणजे झालं. जातो मी वस्तीकडं. ज्ञानूनं नियमित औषधोपचार घेणं चालू ठेवलं. मात्र घरी राहायला जाण्याचा त्याने विचार पुरता सोडून दिला. मळ्यात करता येण्यासारखं काम खूप होतं. त्यातच त्याचं मन रमलं. सुदैवानं आडदरामध्ये आभाळाचं औदार्य ओसंडून आलं. मुसळधार पाऊस कोसळू लागला. तहानेनं व्याकुळलेली धरती चिंबतृप्त झाली. वनस्पती सृष्टी हिरव्या चैतन्यानं रसरसली. गुरढोरं ओल्या वैरणीवरती ताव मारू लागली. वावरातली पिकं जोमानं तरारली. गावकऱ्यांच्या हृदयात हर्ष दाटला. अवघे जीवन आनंदामध्ये डुंबून गेले. वर्षभरातच औषधाच्या माऱ्यानं ज्ञानूचा महारोग बेजार होऊन माघार घेत असल्याची स्पष्ट चिन्ह दिसू लागलीत. चट्टे वाळून आक्रसू लागले. कणकण अशक्तपणा हटल्यानं शरीर बळ वाढीला लागलं. मानसिक विकलता दूर झाली. जगण्यातला उत्साह दुणावला. अपराधित्वाची भावना ओसरली. कात टाकलेलं मन उभारीनं, उमेदीनं, जिद्दीनं जगण्यातल्या आनंदाचा शोध घेऊ लागलं.
आनंदोत्सवात दंग झालेल्या ज्ञानूला चोरट्या पावलांनी येणाऱ्या अरिष्टाची चाहूल लागणं शक्यच नव्हतं.